पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे बघ अद्वैत, पोलीस कंप्लेंट मी सुद्धा करू शकतो, पण मी नाही करत आहे. कारण काय, कोणीतरी येणार, चौकशी करणार, कोणाला तरी अरेस्ट होणार आणि सगळं कोणावर येणार? तेजसवर, है ना? मला तर माहिती आहे ना की हे कोणी केलंय. संशय तुला आहे म्हणून सांगतोय. घे फिंगरप्रिंट्स चेक कर, पोलीस कंप्लेंट कर, फॉरेन्सिकची हेल्प घे, काही कर. पण हे सगळं करत असताना मनाची तयारी ठेव. कशासाठी? धक्का बसवण्यासाठी. कारण मी 100% शुअर आहे त्यावर फिंगरप्रिंट्स रुपाली म्हात्रेचे म्हणजे तुझ्या आईचेच सापडते. इल्युजरी ट्रूथ इफेक्ट. करेक्ट आहे, हेच आहे. पण मी करू काय? यावर सोल्युशन नाहीये माझ्याकडे काही. सॉरी, काय बोलतोस? काही नाही. हे चेकबुक मी इथे ठेवतोय. लवकरात लवकर शहानिशा कर. सॉरी. नॉनसेन्स. शेखर साहेबांचा अजून कसा फोन आला नाही? तिकडे काही गडबड तर झाली नसेल ना? इंद्राणी समोर शेखरने काही गडबड केली नाही म्हणजे मिळवलं, पण अजून काही फोन नाहीये म्हणजे बोलणं सुरू असेल. दिवसा ढवळ्या स्वप्न बघणं बंद करा आता. चहा उकळतोय, काम करा जरा. चहा दे मला. काय बघतेस का अशी? ममताचा पण असाच झाला होता चेहरा जेव्हा मी तिला म्हटलं की आता तू मरणार आहेस. काय जमलं नाही काही रेकॉर्डिंग वगैरे? मी अचानक आले त्यामुळे जमलं नसेल ना? तूच सांगितलं होतंस ना शेखरला फोन सुरू ठेवायला. पूर्वीच्या काळचे पेजर, ते आत्ताचे सीसीटीव्ही सगळं पाहिलंय मी. हे सगळे खेळ आहेत ना, रेकॉर्डिंग वगैरे, हे सगळे जुने झाले. असले फालतू खेळ खेळायचे नाहीत माझ्याबरोबर. मी जे करते ना ते उघड उघड करते सगळ्यांसमोर. आणि असाच एक दिवस सगळ्यांसमोर जीव घेईन तुझा. आई, अगं जा, कामं किती राहिले आहेत, कामं कर. मी मदत करते हवं तर, पण सुरुवात तर कर. मी निघतोय ऑफिसला. शेखर गेलेत आधीच, त्यामुळे तुला एकट्यालाच जावं लागणार आहे. हो. नाही साहेब, एकटे नका जाऊ, मी येते तुमच्या बरोबर. अगं जगू दे ना त्याचं त्याला जरा शांतपणे. कशाला मागे मागे करायचंय? आई राहू देत, येऊ देत तिला माझ्या बरोबर. काय आपण बोलून एनर्जी वाया घालवतो, पण तिला काहीच फरक पडत नाही. आतापर्यंत 100 वेळा सांगितलंय तिला नको येऊस माझ्या बरोबर, तरी येते. आणि काय परत ती 2 व्हीलरवर येणार मागे. कुठे धडपडली, काय झालं, माझ्या डोक्याला टेन्शन उगच. त्यापेक्षा येऊ देत बरोबर. चल मी येतो.
बाईसाहेब, पेजरपासून CCTV पर्यंत सगळं बघत आला असाल तुम्ही इथवर, पण खरी नाती नाही पाहिलेत तुम्ही. बघा, आज अशा परिस्थितीत सुद्धा अद्वैत साहेबांना माझी काळजी वाटते. मी फाल्गुनीताईंच्या गाडीवरून त्यांच्या मागे मागे जाईन म्हणून त्यांना टेन्शन येतं. आणि फक्त माझीच नाही, या घरातल्या प्रत्येकाची त्यांना काळजी वाटते. कारण या घरातल्या प्रत्येकावर त्यांचं प्रेम आहे. तेजस साहेब त्यांच्याशी कसेही वागलेत तरीही तेजस साहेबांना जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा अद्वैत साहेब त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मोठ्या भावाचं कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं, त्यांना धीर दिला. आणि तुमच्या बाबतीत सुद्धा त्यांचं तेच होतंय. त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर बाईसाहेब. त्यांना वाटतंय तुम्ही खऱ्या आहात आणि अख्खं घर तुमच्या विरोधात उभं आहे. पण ज्या दिवशी त्यांना सत्य समजेल त्या दिवशी काय होईल याचा विचार करा. जन्मदात्या आईपेक्षा त्यांनी तुमच्यावर जास्त विश्वास ठेवलाय. नका त्यांचा असा विश्वासघात करू. बाईसाहेब, अद्वैत साहेब ना त्यांच्या आईसारखे आहेत, ममता मावशींसारखे. त्यांना तुम्ही फार दिवस अंधारात नाही ठेवू शकणार. बघा जी, मी म्हटलं होतं ना, त्या मॅडम म्हणजे ना खरंच बरं केलंस बंटी तू. खूप बरं वाटतंय त्या बाईंना भेटून. फक्त ते संध्याकाळचं लक्षात ठेवा, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे घरातले सगळेजण हजर असायला पाहिजेत. हो हो, ते 7:20 माझ्या नीट लक्षात आहे. भाऊजी, मग मी निघतो. हा, तुम्ही सांभाळून जा. अच्छा. शेखर, तू काहीच का बोलत नाहीयेस? आई, मी त्या बाईंचा विचार करतोय. विचार काय करायचा? अरे, आपण डोळ्यांनी प्रत्यक्ष अनुभवलंय सगळं. बंटी म्हणाला ना, तसं खरंच त्या बाईंमध्ये काहीतरी आहे. आपल्या मनातलं ऐकलं, अजून काय हवं? दैवी शक्ती आहे त्यांच्याकडे. आई, दैवी शक्ती नाही. का? आई, समोरच्याच्या मनातलं ओळखणं ही एखादी ट्रिक सुद्धा असू शकते. मला दैवी शक्ती नाही वाटत. हे काहीतरी गडबड आहे, म्हणून मला अजून त्या बाईंवरती विश्वास बसत नाही. पण मग नेत्रावर कसा विश्वास बसला तुझा? नाही म्हणजे नेत्रा जे बोलते त्या गोष्टींमध्ये कधी तुला ट्रिक्स वाटल्या नाही? आणि या बाईंच्या बाबतीत अगदी निर्णय घेऊन सुद्धा मोकळा झाला? तसं नाही आई. पण नको, तू काही बोलू नकोस, मी बघते सगळं. आई, ऐकून तर घे. अहो अहो, छान बातमी आणली मी. बंटी म्हणाला होतात ना, त्या मॅडमना मी आणि शेखर भेटून आलो. आता अगदी सगळं व्यवस्थित होणार आहे. आज त्या मॅडम आपल्या घरी येणार आहेत. इंद्राणी नाव आहे त्यांचं. विलक्षण आहेत त्या. काहीतरी दैवी शक्ती आहे त्यांच्यात. नाही म्हणजे आपण बोललो नाही ना तरी आपल्या मनातलं त्या बोलून दाखवतात. नेत्राला वरदान आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला वाटायचं हे वरदान, दैवी शक्ती वगैरे फक्त बोलण्याच्याच गोष्टी आहेत. पण इंद्राणी मॅडमना मी भेटले ना, तेव्हा माझ्या मनातला नेत्राच्या वरदानाबाबतीतला उरला सुरला संशयही दूर झालाय. आणि महत्वाचं म्हणजे या मॅडम आहेत ना, त्या आपल्या नेत्रासारख्या त्रिनयना देवीच्या भक्त आहेत. मला काय वाटतं, आपल्या घरात जे चांगलं घडतंय किंवा घडणार आहे ते या त्रिनयना देवीच्या आशीर्वादामुळेच होईल. आता तुम्ही लवकर बरे होऊन आपल्या पायावर उभे राहिलात ना की आपण त्रिनयना देवीच्या दर्शनाला देवळात जाऊया. अन्याय केला आहेस तू माझ्यावर. ते
देवीच्या भक्ताकडून तुझा वध होईल. देवी तुला सोडणार नाही. अहो अहो काय होतंय तुम्हाला? काय झालं? अहो नेत्रा, ए नेत्रा, नेत्रा. अहो काय होते तुम्हाला? असं काय करताय? काही होणार नाही, मी आहे ना इथे. बरं वाटेल तुम्हाला, नका असं करू. शांत व्हा ना. नेत्रा, ए नेत्रा. आई काय झालं? काय झालं? बाबा, बाबा काय होतंय तुम्हाला? बाबा काय झालं काय बाबांना? आई तुम्ही त्रिनेना देवीचं नाव घेतलंत का? तुला कसं कळलं? मला माहितीये त्रिनेना देवीचं नाव घेतलं ना की बाबा घाबरतात. बघा, तू देवीचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तुझ्या तोंडी ते अजिबात शोभत नाही. आई हो असं काय करताय? हे नेत्रामुळे झालंय. त्रिनेना देवीचं नाव घेतलं ना की असेच घाबरतात ते. तू जा इथून, तू जा इथून. आई शांत व्हा, काही होणार नाही तुला. मी आहे ना. हं? शांत व्हा, शांत व्हा. असं नका करू. हं? नाही रुपाली, शांत हो. ही वेळ नाही. म्हातारीला आता नंतरच बघून घे. तू अजून इथेच? तुला जायला सांगितलं होतं ना. आई नेत्रामुळे नाही, तुझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतोय. तू जा इथून. मी जाते आई, पण एक दिवस तुम्हाला नक्की कळेल की मी निर्दोष आहे. खरंच. अद्वैत कुठे? ते आतमध्ये आहेत. सावंत, हे आठ ठेव. सॉरी, तुला थांबावं लागलं. मी आगीला घरी सोडलं, साईटवरती गेलो आणि इकडे आलोय. नाही साहेब, ठीक आहे. तिकडे सगळं ठीक झालं ना? काही अडचण नाही ना आली? कोणाची पेट घालून दिली बंटी मामांनी? कोण आहेत त्या व्यक्ती? नाव काय त्यांचं? साहेब काय झालं? नेत्रा, माझं डोकंच काम करत नाही. मी जे पाहिलंय, अनुभवलंय ते तुला सांगू तरी कसं? माझा अजूनही विश्वास बसत नाही सगळ्यावरती. नक्की काय झालं साहेब? इंद्राणी, त्या व्यक्तीचं नाव, त्या बाईंचं नाव इंद्राणी. त्यांचं वय असेल साधारण 40-42 वर्ष. मन वाचता येतं? हो नेत्रा, त्यांना मन वाचता येतं. मी जे मनात विचार करत होतो, माझ्या मनात जे चाललं होतं ते त्यांनी मला ऐकून दाखवलं, सांगितलं मला जसंच्या तसं. आईच्या बाबतीत पण हेच घडलं. तुझ्या गळ्यात हे जसं त्रिनेना देवीचं लॉकेट आहे ना, त्यांच्या हातात सेम त्रिनेना देवीचं ब्रेसलेट होतं. तुम्ही त्यांचं बोलणं रेकॉर्ड केलं का? नाही, मला ते नाही करावंसं वाटलं, कारण त्यांना मनातले विचार वाचता येत होते. त्यांना ते सहज कळलं असतं, पण त्याची काही गरज लागणार नाही. का? त्या संध्याकाळी आपल्या घरी येतात. घरी? घरी कशासाठी? त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना घर पाहावं लागेल, घरातल्या लोकांशी बोलावं लागेल, तर त्या उपाय सांगू शकतील. म्हणून त्या संध्याकाळी 7:20 येत आहेत आणि त्याच वेळेला सगळ्यांनी हजर असलं पाहिजे. 7:20? 1 तास 20 मिनिटं. 1 तास 20 मिनिटं बंटी.
1 तास 20 मिनिटांनी इंद्राणी या घरात असेल आणि मग खऱ्या अर्थाने खेळाला सुरुवात होईल. इंद्राणी म्हणते ना तसं सगळं व्हायला पाहिजे ताई. इंद्राणी म्हणते तसं नाही बंटी, आपण म्हणू तसं व्हायला हवं. इंद्राणी तेच बोलेल जे मी तिला बोलायला लावेन. हे बघ ताई, मी माझं काम केलेलं आहे, आता बाकीचं तू बघून घे काय ते. मला एक सांग, शेखरला किंवा म्हातारीला संशय नाही ना आलाय? अगं ती इंद्राणी एकदम मास्टर आहे, तिने तिचं काम व्यवस्थित केलेलं आहे. ठीक आहे. तिच्या त्या दिव्य शक्तीने तिने शेखर आणि त्या आजीनं जे काय इम्प्रेस केलं ना, शेखर तर असं तोंड बघत होता नुसतं, आणि आजी त्यांना तर म्हणजे समोर साक्षात देवी बसताचा फील येत असेल. मला तर असं झालं ना बंटी, कधी एकदा इंद्राणी या घरात येते आणि नेत्राला वटणीवर आणते. संयम ताई, संयम. हो बंटी, कळतंय मला. काय ना, जिंकायचं असेल ना तर हळूहळू पुढे जायला लागतं. मी काय म्हणतो, त्या 1 करोड मधल्या उरलेल्या पैशांची व्यवस्था करायला घेतो. आधी काम होऊ दे बंटी. काम होऊ दे काय ताई, काम झालं म्हणून समज. आपण मारलेला दगड आजींना बरोबर लागलेला आहे. आपलं अर्धाधिक काम तर त्या आजीच करतील. म्हातारीला वटणीवर आणायलाच हवंय, डोक्यावर चढायला लागली. पण तिचं तिलाही कळणार नाही कधी माझ्या पायाशी येऊन पडेल ते. काय ताई, अगं म्हाताऱ्या माणसांना तरी सोडत जा. फुकटचे सल्ले देऊ नको कसं बंटी. तू इंद्राणीशी बोलून घे, तिला आठवण करून दे काय काय करायचंय त्याची. तोपर्यंत मी इकडचं बघते. अजून कोणीच कसं आलं नाहीये. फाल्गुनी, इकडे ये. हा जी, काय झालं? किती वाजलेत? 7:15. अगो बाई, म्हणजे फक्त 5 मिनिटं राहिली. तू तेजसला बोलव. शेखर, अरे खाली या. 4-4दा तुम्हाला सांगितलं होतं ना 7:15ला या म्हणून. 7:20ला त्या मॅडम येणार आहेत. आई, कोण मॅडम? तू जरा थांब ग. आजी, काय काम आहे इतकं महत्वाचं? इतक्या अर्जंटली बोलवून घेतलंस खाली तू? 7:20 सगळं कळेल. आई, कोणी येणार आहे का आपल्याकडे? आता मी मराठीतच सांगितलं ना, 7:20 सगळं कळेल म्हणून. आजी, तुझी कोणी फ्रेंड येणार आहे का? नाही रे, जरा धीर धरा. आता आपल्या घरातल्या सगळ्यांनी इथे असणं गरजेचं आहे. आधी मी जाऊ का माझ्या खोलीत? म्हणजे तसंही कोणी आता मला घरातलं नाही समजत. आई, नेत्रा कुठे? मी तिला सांगितलंय येईलच ती. मी बघते. नको, मी बघते. या, नमस्कार. तुम्ही अगदी ठरलेल्या मुहूर्तावर आलात. घरातली सगळी मंडळी हजर आहे. या ना. केतकी, पाणी आण जरा. हो, नाही नको असू दे. बरं, मी ओळख करून देते तुमची. हा शेखर, त्याला भेटलाच आहात तुम्ही. शेखरची ही मुलं अद्वैत, नमस्कार. तेजस आणि तन्मय. आणि ही फाल्गुनी, तेजसची बायको. आणि ही केतकी, माझी धाकटी सून. आणि ह्या इंद्राणी मॅडम.
माझे मिस्टर इथे नाही आहेत, ते आत खोलीत आहेत. गेली अनेक वर्ष ते अंथरुणाला खिळून आहेत. अच्छा, हरकत नाही. आजी, तू आईची ओळख करून द्यायचं विसरलीस. ही माझी आई रुपाली. मॅडम बसा ना. ह्या कोण? माझी बायको अद्वैतची आई ममता.